महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यातील या पवित्र मंदिराचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? सातारा शिवदर्शनच्या दुसऱ्या भागात आज आपण कृष्णा वेण्णा नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेल्या ऐतिहासिक संगमावलीच्या विश्वेश्वर मंदिरात वाराणसी म्हणजेच काशीप्रमाणेच येथेही कृष्णा नदी उत्तर वाहिनी होते, म्हणूनच या भूमीला दक्षिण काशीचा दर्जा मिळाला आहे. छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या काळात आणि पेशवे काळात या क्षेत्राला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले होते. या परिसराला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे, कारण इथेच मराठा साम्राज्याचे विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी देखील आहे. या ऐतिहासिक भूमीत पाय ठेवतात आपल्या पराक्रमी इतिहासाची जाणीव होते. कृष्णा आणि वेण्णा या दोन पवित्र नद्यांचा जिथे संगम होतो तिथे वसलेले संगमावली मंदिर निसर्गाचा आणि इतिहासाचा एक अद्भुत संगम आहे. 18व्या शतकात पेशवे काळात बांधलेले हे शिव मंदिर मराठाकालीन हेमाडपंथी स्थापत्य कलेचे एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. काळ्या पाषाणात तयार केलेल्या या मंदिराची भिंत आणि शिखर आजही आपल्याला शिवकालीन वैभवाची आठवण करून देतात. श्रावणी सोमवारी येथे दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. पवित्र संगमावर स्नान करून महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक आणि बेलपत्र वाहिल्याने काशी दर्शना इतकेच पुण्य मिळते अशा भाविकांची श्रद्धा आहे. साताऱ्यातील हे ऐतिहासिक वारसा तुम्ही पाहिला आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी तुमच्यावाला फॉलो तेवढं करा.